ऑपरेशन सिंदूरचे जादूगार या राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा आक्षेप। राहुल गांधींनी माफी मागण्याची लोकसभेत मागणी। भाजप सत्तेच्या हव्यासापोटी संघराज्य रचनेशी आणि लोकशाहीशी खेळतय। केंद्राच्या डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकांवरून राज ठाकरेंची कडक शब्दात टीका। राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश। दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय। भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जाताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। जितेंद्र शेळके यांचं निधन अतिशय धक्कादायक। अपघात घडवून आणल्याची रोहित पवारांची शंका व्यक्त, तर प्रकरणाची सखोल चौकशी करायची ही मागणी। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून खरातच्या कार्यालयाची तपासणी। 3 तासांच्या चौकशीनंतर बंद लिफाफ्यातली बॅग भरून कागदपत्र जप्त। निदान खानच्या नवऱ्याची एसआयटीकडून चौकशी। निदान खानच्या शोधासाठी नाशिक एसआयटी पोलीस ठाण्यात दाखल। मुख्य आरोपी निदान खान मुंबऱ्यात असल्याची माहिती। आणि ॲक्सिस बँकेत असताना नाशिकप्रमाणे प्रकरणं झाली होती। धर्मांतर प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीसांचं मोठं विधान, तर या प्रकरणी कारवाई झाल्याचाही दावा। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी मृगा वर्तक। महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। पहिलीच बातमी आहे भोंदू खरातची। खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके याचा अपघात झाला आणि त्यावरनं आता हा अपघात आहे की घातपात आहे यावरनं चर्चा सुरू झाली आहे। घडवून आणलेला हा अपघात असेल तर तो कुणी केला यावरूनही वितंडवाद सुरू झालाय। दरम्यान परतवाडा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींनी कोण किती मुली पटवतो याबद्दल पैज लावली होती हे कळलंय। आता ही विकृतीची अगदी परिसीमाच पाहायला मिळते। तर दुसरीकडे धर्मांतर प्रकरणी नाशिक धर्मांतर प्रकरणी आता एनआयएनं एंट्री घेतली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास आता एनआयएची टीम करणार आहे। इथे मुंबईमध्ये अवैध जात प्रमाणपत्र सापडताच सहर शेख फरार असताना तिचा वानखेडेवरचा क्रिकेट मॅच पाहतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। सोशल मीडियावर या प्रकरणी शेरेबाजी करत आता खरपूस चर्चांनाही ऊत आलाय। बातमी पहिली, शिर्डीमध्ये समृद्धी महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला। अगदी सुरुवातीला हा भीषण अपघात एवढीच चर्चा सुरू होती, मात्र माहिती समोर आली ती म्हणजे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि अशोक खरातचे निकटवर्तीय डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूची। माहूरहून ते शिर्डीकडे जात असताना शेळकेंच्या कारनं महामार्गावरच्या कडेच्या लेनवर कंटेनरला मागून धडक दिली। ही कडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि जितेंद्र शेळके त्याच्या पत्नीच्या जागीच दोघांचाही जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा सुद्धा गंभीर जखमी आहे। भोंदू अशोक खरात प्रकरण अतिशय चर्चेत असताना त्यांच्या संस्थानावरच्या उपाध्यक्षांच्या अपघाती मृत्यूमुळे आता चर्चांनाही उधाण आलेलं आहे। आता हा अपघात झाला कसा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। अपघाताची दृश्य आपण पाहतोय। हा हायवे आहे, या हायवेवरनं हा कंटेनर होता, त्याच्या मागून ही कार जात होती आणि त्या कारची धडक या कंटेनरला बसली। ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं की नेमकं कशामुळे हे अजून कळलेलं नाहीये, मात्र खरातचे जे निकटवर्तीय होते जितेंद्र शेळके ते या कारमध्ये होते आणि या कारमध्ये ते त्यांची बायको त्यांच्या पत्नीचा दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्यासोबत होता हे समजतंय। समृद्धी महामार्ग होता, हे गाव जे होतं ते धोत्रे गाव होतं। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक बसली। जितेंद्र शेळके त्यांच्या पत्नीचा जागीच या अपघातात मृत्यू झाला।
मात्र त्यांचा मुलगा होता तो गंभीर जखमी आहे, तो काही कारणानं वाचलेला आहे. दरम्यान घटनास्थळावरून ह्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. पाहूया. युनिका संस्थांचे उपाध्यक्ष असलेले जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे दाखवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. आणि हा समृद्धी महामार्ग आहे जो संभाजीनगरवरनं शिर्डीकडे येतोय आणि 3 ट्रॅक खरं तर या मार्गावरती आहेत. आणि हा जो पहिला जो ट्रॅक आहे हा खरं तर कारसाठी आहे, ज्यावरनं 120च्या स्पीडनं कार धावत असतात. आणि त्याच्या शेजारी हा जो दुसरा ट्रॅक जो आहे तो 100च्या स्पीडने चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत यांच्यासाठीचा दुसरा ट्रॅक आहे. आणि त्याच्या शेजारी आता हा जो तिसरा ट्रॅक जो आहे, ही जी कार उभी दिसते पोलिसांची, याच्या समोरचा हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक आहे 80 किलोमीटरने धावणाऱ्या ट्रकसाठी. आणि इथनं ह्या सगळ्या ट्रक चालू असतात. 1 नंबरला 120च्या स्पीडने कार, 2 नंबरला 100च्या स्पीडने आणि 3 नंबरला ट्रक चालत असतात. आणि अपघात जो झाला आहे तो अगदी चौथा जो ट्रॅक आहे हा खरं तर कोणत्याही वाहनांना चालण्यासाठी नाही आहे, तर वाहनं नादुरुस्त झाली किंवा काही इमर्जन्सी असेल तर या ट्रॅकला ती वाहनं थांबतात किंवा इमर्जन्सी जर असेल तर ती स्लो चालत असतात. आणि हा जो ट्रक दिसतोय, हा जो कंटेनर आहे हा ओव्हरहीट झालेला होता आणि साधारण 30-40च्या स्पीडने तो चाललेला होता. आणि या ट्रकच्या पाठीमागेच ही जी कार आहे ही अतिशय वेगाने आली आणि या कंटेनर खाली घुसली, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि मुलगा देखील त्यांचा गंभीर जखमी आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर. दरम्यान शेळकेंच्या अपघातानंतर अनेकांनी हा अपघात नव्हता आणि घातपात होता असा संशय व्यक्त केलाय. पाहूया. शेळके यांच्या अपघाती निधनामागे काहीतरी काळोबेरं असण्याची शंका ही सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. जे प्रकरण खरातांचं चाललंय हे हाय प्रोफाईल आहे आणि त्यामध्ये अनेकांचे त्यामध्ये सहभाग असल्याच्या अनुषंगानं जे बोलल्या जात आहे, केवळ बोलल्याच जात नाही, त्यामध्ये अंधश्रद्धा आहे, महिलांचं शोषण आहे. मात्र पैसा जो आहे तोही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वापरला गेलेला आहे. आणि या रॅकेट जे आहे महिलांच्या संदर्भात शोषणाचं, हे खरातांच्या पलीकडे अजून कुठेतरी जाण्याच्याही ज्या शक्यता बोलल्या जातात त्यातून ही घटना घडली असेल असा जो संशय तो रास्त आहे. जे गेलेत, ॲक्सिडेंट जो झाला आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट कसा झाला, काय झाला याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि शेळकेकडे असणाऱ्या माहितीचं काय, त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी माहिती होत्या, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड होते, त्यांच्याकडे आर्थिक व्यवहाराबद्दलची जी माहिती होती त्याच्याबद्दल काय केलं याच्यावर कुठेतरी निवेदन हे सरकारकडनं लवकरात लवकर लोकांना देणं महत्त्वाचं आहे. नाही, मी अपघाती मृत्यू म्हणणार नाही. जरी टिप्परला धडकून जितेंद्र शेळके याचा जागीच मृत्यू झाला असेल, 2 दिवसापूर्वी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात ती व्यक्ती आलेली आहे. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टची ती व्यक्ती उपाध्यक्ष होती आणि अशी व्यक्ती की ज्याची चौकशी सुरू असताना आणि त्याच्या नावाने ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात आढळलेले आहे. त्यामुळे या गोष्टीला 2 अँगल दिसतात. एक तर कुठल्या तरी मानसिक ताणात ही व्यक्ती असावी. जर साक्षीदारच मारले गेले, साक्षीदारच संपवले गेले तर न्यायालयात पुढे केस टिकण्यासाठी ज्या आहेत त्या बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यामुळं जे जितेंद्र शेळके आहेत, जितेंद्र शेळकेंना मारलं गेलंय, त्यांना संपवलं गेलंय. शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं. शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.